सॉरी, मी अशा प्रकारच्या कुठल्याही कामांसाठी तुमची मदत करू शकत नाही. मोगरा नाव आहे तिचं, माझ्या बायकोचं. त्या दिवशी याला सगळं समजावून सांगितलं होतं की अंतरा, ते आदित्यचे थोरले बंधू जरी असले तरी भोसले मात्र नाही. फोन का उचलत नाहीये धनाजी माने? एकतरी अशी नोटीस पाठवून आधीच टेन्शन दिलंय मला. आता तर तुम्ही तिला स्वतःच्या डोळ्यानं पाहिली गुरुजी. ती जर आपली अंतरा नसेल ना तर उद्यापासून मीटरला हात नाही लावणार यो मन्या मीटरला. अरे पण तिनं मला ओळखलंही नाही. ती अंतरा असती तर अशी वागली असती का आपल्याशी? अहो गुरुजी, तिची याददाश्त केली असेल. सिंपल आहे. म्हणजे पिक्चर मध्ये नाही जात का लोकांची याददाश्त? मन्या, हा पिक्चर आहे का? आता ह्यो कोण फोकलीच. सॉरी गुरुजी, सावरेताईचा नंबर आहे. हा बोल सावरे. बाबा काय झालं? भेटलात का त्या मुलीला? ती आपली अंतरा? नाही, ती आपली अंतरा नाहीये. मी खात्री करून घेतली आहे. आपण गुरु अगं म्हणजे मनाची चूक झाली. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. खूप मिळता जुळता चेहरा आहे तिचा अंतराशी. काय नाव आहे तिचं? मोगरा तांडेल. एक लग्न झालेली मुलगी आहे. नवऱ्याबरोबर इथंच राहते मुंबईत. बाबा पण मला जर एकदा तिला बघता आलं असतं ना तर. अगं मी सांगितलं ना, तू कशाला डोक्याला भुंगा लावून घेतेस? बरं तू बरी आहेस ना? हो हो, मी बरी आहे. मग तुम्ही किती दिवस राहणार मुंबईत? बघूया, कदाचित 1-2 दिवस थांबेन. मग फोन करत राहा मला. हो चल ठेव. हो चालेल. झूठ बोलले तुम्ही गुरुजी. अरे तिला सगळं सांगून काही फायदा आहे का? या अवस्थेत उगाच तिच्या डोक्याला ताण. हा हे बी ठीक आहे म्हणा, पण मी काय म्हणतो गुरुजी, आपण आहे ना एकदमशी जाऊन त्या तांडेलच्या घरावर धाड मारू. म्हणजे नाही, ती मुलगी अंतरा नाही माई. मोगरा तांडेल म्हणून दुसरीच कोणीतरी आहे. मुंबईत राहते. हो का? ठीक आहे. एवढे प्रयत्न केले त्यात हा आणखी एक. आता नको नको आणखी असे प्रयत्न. सापडेल सापडेल म्हणून खोटी आशा घेऊन जायचं आणि पुन्हा पुन्हा निराश होऊन परत यायचं. बाबांची खूप ओढाताण होते. हो, पण अंतराबद्दल काहीतरी कळायला तर हवं ना. हो, अजूनही रस्त्यातून चालताना बाबा अंतराचा चेहरा शोधतात. अजूनही दाराबाहेर पाऊल वाजलं ना, त्यांचा चेहरा खुलतो. अजूनही फोन वाजला की काळजाचा ठोका चुकतो.
आणि आता मला या गोष्टीची लाज वाटते माई, की मी काहीही करू शकत नाही. सावरे, अगं आपण कुणीच काही करू शकत नाही. असं बघ, एखादा माणूस आजारी असेल तर आपण त्याची सेवा करू शकतो, पण एखादा माणूस नसेलच तर तर काय करणार तू? म्हणजे कोण काय करणार? अंतरासाठी सगळ्यांनी जंग पछाडलं. आता त्याची मर्जी. तू त्याच्यावर श्रद्धा ठेव. असं आपण नेहमीच एकमेकांना समजावतो माई, पण खरंच कधी कधी प्रश्न पडतो, का ठेवायची ह्याच्यावर श्रद्धा? कारण जेव्हा हर्षची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली तेव्हा तोच तुझ्या पाठीशी होता. जेव्हा तुझ्या पोटातलं बाळ वाचलं ना तेव्हाही तोच तुझ्या पाठीशी होता. आत्ताही तो आहेच. फक्त यावेळी परीक्षा थोडी जास्त कठीण आहे, एवढंच. एक घ्या गरम चाय. काय मग नेहाताई, फार त्रास घिसणार झाला आमचं घर शोधाय? नाही नाही, फार नाही. बरं, तुम्ही गेला होता अंतराला भेटायला? हो. मग अंतराच आहे ना ती? तेच कळत नाही. तू बघशील ना तर वाटेल आपली अंतराच पुढं उभी आहे. पण काय? पण ती आपली अंतरा नाही. अगं तिनं मला ओळखलं सुद्धा नाही. ती आपली अंतरा असती ना तर बघता क्षणी धावत धावत बाबा बाबा अशी हाक मारत मला मिठी मारली असती. पण ही तर आम्ही सगळेच अनोळखी असल्यासारखे समोरून निघून गेली. आपली अंतरा असती तर अशी वागली असती का? नसतीच वागली. कशी वागल आपल्या अंतराशी? पण मला एक सांगा नेहाताई, एखाद्या व्यक्तीला जर कोणी जोर जबरदस्ती केली, जीवाची धमकी दिली, तर ती अशी वागू शकते की नाही? जीवाची धमकी? म्हणजे माझा असा डाऊट आहे नेहाताई की त्या नऱ्या तांडेला ना आपल्या अंतराला जीवाची धमकी देऊन छान असं वागायला भाग पाडलंय. अहो, म्हणूनच ती अशी वागून राहिली. काका, हा म्हणतोय ती शक्यता पण नाकारता येत नाही. मी एक काम करते, मी आजच इन्स्पेक्टर विशालला भेटते. आपण त्या नरू तांडेला पोलीस स्टेशनला बोलवूया. म्हणजे आजच काय खरं आणि काय खोटं हे आपल्याला समजेल. हा, हे लय बेस होईल बघा नेहाताई. म्हणजे त्या नरेला जरा पोलिसांचा दम बसला ना की समज बरोबर होतंय बघा. अहो, म्हणजे आता आमची ऑटो बंद पडली की तिला स्टार्ट करायला किक मारायला लागते की नाही, तसंच या नऱ्यासारख्या हरामजाद्यांसाठी पोलिसांची किकच लागते. चला नेहाताई, मी बी येतो ना तुमच्या बरोबर. आपण जाऊ भेटू तुमच्या इन्स्पेक्टर मित्राला. चालेल. मग काका, आम्ही दोघं जाऊन येतो. ठीक आहे, जा. तुम्ही आरामशीर चहा संपवा, मग आपण जाऊ पड्डीशी. हा, आलो मी. कशी आहेस आता?
अगं बरी आहे. अगं हिने फोन करून सांगितलं तेव्हा घाबरलोच आम्ही. हो पण मग नंतर ती म्हणाली की आता बरी आहे तब्येत. अशी कशी काय अचानक आजारी पडलीस? अगं म्हणजे काय, आता या वयात काहीतरी होणारच. ते काही नाही, मला माहिती आहे माई, तू अजिबात काळजी घेत नाही स्वतःच्या तब्येतीची. खरंय संयुक्ता, मी नेहमी हेच सांगत असते यांना. पाहिलं सचिनराव, दोघी मिळून मला कशाला आगावतायत. माई बरोबर आहे त्यांचं. अहो आजवर तुम्ही सगळ्यांची काळजी घेत आलात, आता तुमची काळजी घेण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यामुळे थोडासा हक्क त्या गाजवणार नाही का? बरं ते जाऊ दे, तुमची मनालीची ट्रिप कशी झाली? खूप छान झाली, खूप धमाल केली आम्ही. बरं माई, मी निघतो आता. का हो? अहो मला ऑफिसला जायचं आहे, हिला इथे सोडायचं होतं आणि मुख्य म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आलो होतो. अहो पण निदान चहा तरी. नाही, चहा आत्ता नको, मी संध्याकाळी हिला घ्यायला येईन ना तेव्हा नक्की घेईन चहा. तेव्हा काय फक्त चहावर नाही सोडणार तुम्हाला, जेवून जावं लागेल, हो ना माई? हो अगदी बरोबर आहे. बरं बरं, येऊ मी? येतो बर. येतो. मी आलेच. हर्षदा, संयोगितासाठी काहीतरी चहा वगैरे कर थोडस. हे घरी नाही आहेत. सापडली तुमची मुलगी अंतरा? हे तू मला विचारतेस, काय उत्तर देऊ? माझ्या अंतराच मला विचारते, सापडली का अंतरा? तूच अंतरा आहेस ना, तू अंतरा. मला माहिती आहे तूच अंतरा आहेस, मग का नाही म्हणतेस? बाळा, माझं काही चुकलं का? घरी तुला कोणी काही बोललं का? मग का घरी येत नाहीस? हे बघ, तुला कोणी अडवत असेल, कोणी तुझ्यावर जबरदस्ती करत असेल तर मला सांग, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू. पण तू अंतराचा आहेस ना? नाही, असं म्हणू नकोस. हे बघ, तुला घरी यायचं नसेल ना तर नको येऊस, पण माझ्यापासून स्वतःला असं लपू नकोस बाळा. गेले 6 महिने हा बाप आसूस केलाय आपल्या मुलीला बघण्यासाठी, भेटण्यासाठी. एवढी मोठी शिक्षा त्याला देऊ नकोस अंतरा, एवढी मोठी शिक्षा त्याला देऊ नको. हे बघा, मी खरंच तुम्हाला सांगते, ही अंतरा नाही. मी खरंच सांगते तुम्हाला, मी अंतरा नाही. पण आज तुमच्याकडे बघून असं वाटतंय की मी अंतरा का नाही. पण आज तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की का मी अंतरा नाही. का मला तुमच्यासारखे प्रेम करणारे वडील नाही. मी जर अंतरा असते तर हे सगळं सोडून तुमच्याबरोबर निघून आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. मी अंतरा नाही, मोगरा आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. मी फार हळवा झालो होतो ग.
वस्तुस्थितीचं भान राहिलं नाही मला. नाहीस, तू माझ्या अंतरा नाहीस. मी अंतरा नसली तरी तुमची मुलगी असू शकते ना. माझे आई वडील लहानपणीच वारलेत आणि तुमची मुलगी तुम्हाला सोडून गेली. पण मला तुमची मुलगी व्हायला नक्की आवडेल. तुम्हाला कधी तुमच्या मुलीला भेटायची इच्छा झाली तर तुमच्या या मुलीच्या घरी या. अंतरा नाही पण मोगरा तुम्हाला तुमची मुलगी म्हणून नक्की भेटेल. काय संयोगिता, कुठे तुमचे हनीमूनचे फोटो? ए सोमड्या, तुझं काय काम आहे इकडे? तुला ऑफिस नाही आहे आज? ए अगं, मी तुझ्यासाठी रजा काढली आज. मी येणार म्हणून हो की नाही नाही, त्यासाठी रजा काढायची काही गरज नाहीये. ते आपलं चालूच असतं. आधी तू पण ना लाज आणतोस मला चार चौघात. का बोललो मी? हा अगं राणी, 24 तास मी तुझ्याच विचारात असतो ग. काय चुकीचं बोललो का वहिनी मी? अजिबातच नाही, अजिबातच नाही. बरं फक्त विचार, आचारांचं काय? संयोगिता, तू सुद्धा सचिन रावांची काय आचाराची फॅक्टरी आहे का? ए गप हा, तू माझ्यावर घसरू नकोस उगाच. नाही नाही नाही, सांग ना सांग ना. हा रुक्मिणी, सांग. रुक्मिणी? हाँ रुक्मिणी, शादी के बाद क्या क्या हुआ? ते मी कशाला सांगायला पाहिजे रे सोनिया तुला? जे तुमचं झालं, सगळ्यांचं होतं ना तेच. आमचं काही नाही झालं. आमचं हनीमून बिघडवलं त्या वेड्यानी. हा हा हा, तो वेडा तुम्ही सांगितलं होतं त्याच्याबद्दल, राईट? हा तो नाही का हर्षदाच्या प्रेमात पडला होता. आधी गप्प बस. आणि हो, त्याने तिचं नाव पण ठेवलं होतं. काय? प्रीम. काय ग? बाळाने लात मारली. अय्या, खरंच? बहिणी कसं वाटतंय? कळेल कळेल, लवकरच कळेल तुम्हालाही. हो ना? आपण काय सेवेत सदैव तत्परच असतो. आधी मी कॉफी आणते सगळ्यांसाठी. हो हो, घेऊन ये. येडे. ए काय मग किती त्रास देतो रे? फोटो कधी देणार ते सांग मला. लागेल बाई, हो ऍक्च्युली बहिणीला लागेल. सी दिस डॉक्युमेंट्स. माझा क्लायंट नरसिंह तांडेल याची मिसेस यांची मुलगी नाही हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे सफिशियंट आहेत, इजंट इट? वकील साहेब, हे सगळे डॉक्युमेंट्स मी अगोदर बघितलेले आहेत अँड आय एम कन्व्हिन्स. पण मोहिते साहेबांना अजूनही वाटतंय की ही त्यांचीच मुलगी आहे म्हणून. बोला मोहिते साहेब, हे सगळं बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? मी दुसरं काय बोलू शकतो? मन एक सांगतंय आणि डोळे दुसरंच काहीतरी दाखवत आहेत. फार द्विधा मनस्थिती झाली आहे माझी. पण मोहिते साहेब, कोर्टात डोळ्यांनी जे दिसतं त्यालाच पुरावा म्हणतात. आणि ही मोगरा तांडेलच आहे हे कोर्टात 100% सिद्ध होऊ शकतं. हे बघा वकील साहेब, आम्हाला कुठल्याही कोर्टात जायचं नाहीये आणि मुद्दाम काही सिद्धही करायचं नाहीये. आम्हाला फक्त आमची अंतरा परत हवी आहे. मग तिला जाऊन शोधा ना.
कुठं त्या रिक्षावाल्याचं ऐकून तुम्ही माझ्या बायकोला तुमची मुलगी समजून बसलाय?